नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, 18 महिन्याची डीए थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती या दिवशी जमा होणार. डीए क्रेडिटेड अशी मोठी बातमी, आजची नवीन अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. या काळात सरकारने आर्थिक दबाव कमी करण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले होते. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 या 3 टप्प्यांमधील महागाई भत्ता स्थगित करणे. त्यावेळी संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि भारत सरकारने हा निर्णय परिस्थितीच्या निर्णयानुसार घेतला होता. परंतु आता सध्याची परिस्थिती पाहता सरकारने अलीकडे दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. या निर्णयानुसार डीए 3% थेट 53 पर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा 50 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारकांना झाला आहे. मात्र 18 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या डीए थकबाकीबाबत अद्याप स्पष्टता नाही. गेल्या संसदीय अधिवेशनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या विषयावर भूमिका मांडली होती. त्यांनी स्पष्ट केले की कोविड-19 काळात रोखलेली डीए आणि डीआरची थकबाकी सोडण्याची सध्या कोणतीही योजना नाही. परंतु कर्मचारी संघटनाच्या म्हणण्यानुसार सरकार या विषयावर सकारात्मक भूमिका घेऊ शकते. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार डिसेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीएची थकबाकी जमा करण्याचा विचार करत आहे. मात्र या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारक सरकारच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहे. हा थकबाकीचा विचार करता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यामुळे लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.